त्यानंतर आता डायनिंग मधून आपण किचनच्या साईडला जेव्हा जातो, किचन मध्ये जाताना आम्ही इथे परत पीओपीचे कर्व करून घेतलेत आणि किचन खूप छोटं आहे. तुम्ही जवळ येऊन जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल या किचनची साईज 9x8 आहे, म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट आहे. आम्ही आतापर्यंत जेवढी काही घरं डिझाईन केली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग होत आहे, कारण सगळ्या गोष्टी क्लायंटच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या, ज्या काही त्यांच्या गरजा होत्या की त्यांना लॉफ्ट हवा आहे किंवा त्यांना क्रॉकरी पण करायचंय, ते सगळं बसवण्याचा सगळं आम्ही पुरेपूर प्रयत्न केलाय. याच्यामध्ये आम्ही इकडे विंडो यूज व्हावी त्यामुळे आम्ही इकडे थोडं ओपन शेल्फ दिलेत वुडनचे, त्याच्यामध्ये पण लाईट आहे. इथे पूर्ण आम्ही क्रॉकरी डिझाईन केलंय. इथे चिमणी आहे आणि या साईडला परत आम्ही स्टोरेज दिलेलं आहे. इथे आम्ही काही ओपन बॉक्सेस ठेवलेत चहा साखरेचे डबे वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर हा आम्ही व्हाईट ओटा घेतलेला आहे, फुल बॉडी टाईल ही व्हाईट ओटा यूज केलाय कारण छोटं किचन आहे तर ते मोठं दिसावं त्यासाठी. या साईडला सिंक आहे, सिंक मी तुम्हाला नंतर दाखवतो. त्यानंतर इथे आम्ही पूर्ण ट्रॉली केलेला आहे, कटलरी, डिश आणि खाली थाळी. इथे काही 2 मोठे ड्रॉवर आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि याच्या आम्ही टाईल पण चेंज केल्यात, म्हणजे थोडंसं मोठं किचन दिसावं यासाठी आम्ही फक्त टाईलवरती डिझाईन घेतलंय. आणि टाईल पण तुम्ही बघितलात तर व्हाईट कलरच्या आहेत आणि ओटा पण आम्ही व्हाईट कलरचा यूज केलाय. आणि तुम्ही लॅमिनेट पण बघितलं तर आम्ही एकदम लाईट कलरचा क्रीम कलर घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे किचन जास्त मोठं दिसतंय. आता ह्या ओट्याच्या समोर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि याच किचनमध्ये कुकिंग काउंटरच्या समोर एकदम छोटी जागा इथे 4.5 फुटाचंच आहे ही ऍक्च्युली जागा, छोटी एकदम. त्याच्या समोर परत आम्ही इथं ओव्हनचं युनिट दिलंय. ओव्हन, मिक्सर आम्ही जे नेहमी देतो. इथे मिक्सरचा ट्रे आहे, याला इथे प्लग आहे मिक्सरसाठी. इथे ओव्हन ठेवणार आणि ओव्हनसाठी सेपरेट प्लग आहे इथे. त्यानंतर इथे आम्ही रोलिंग शटर यूज केलंय. त्यानंतर इथे एक छोटा ड्रॉवर केलेला आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना विकर बास्केट 3 नको आहेत, त्यामुळे आम्ही 2 विकर बास्केट घेऊन एक ड्रॉवर केलेला आहे. इथं फ्रीजसाठी जागा आहे, फ्रीजच्या वरती पण आम्ही स्टोरेज केलंय आणि याच्या पूर्ण वरती पण आम्ही लॉक दिलेला आहे. तर हे किचन एकदम कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आम्ही सगळ्या गोष्टी ज्या काही गरजेच्या आहेत त्या सगळ्या बसवायचा प्रयत्न केलाय. तर याप्रमाणे आम्ही हे किचन डिझाईन केलंय.